Good morning and welcome again, friends. Now we learn about cell structure and organization. मागच्या वेळेस आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पाहिलं होतं. आज त्याचाच भाऊ, त्याच्या जवळच राहणारा किंवा सोबत राहणारा दुसरा सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल, ज्याला आपण गॉल्जी कॉम्प्लेक्स म्हणतो. आता जसं आपले नावं असतात वेगळे वेगळे, टोपण नाव असतात ना, तसे ह्याचे सुद्धा टोपण नाव आहे. इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट कॅमिलो गॉल्जी. कॅमिलो गॉल्जी नावाच्या सायंटिस्टने ह्याला डिस्कवर्ड केलं, म्हणून ह्याचं नाव दिलं आपण गॉल्जी कॉम्प्लेक्स. आता ह्याचे टोपण नाव पहा काय: गॉल्जी ॲपरेटस, गॉल्जी कॉम्प्लेक्स और गॉल्जी बॉडी. बरोबर आहे. आता हा सोबत राहत असतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या. बरोबर आहे. द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम and Golgi complex lie side by side. There is a certain reason behind it. बरोबर आहे. आता पहा, this is manufacturing, packaging and transport unit of the cell. हा सेलचा मॅन्युफॅक्चर करणारा रिजन आहे. पॅकेजिंग, मॅन्युफॅक्चरिंग कम पॅकेजिंग अँड ऑल्सो ट्रान्सपोर्टिंग युनिट. म्हणजे हा 3 कामं करेल. पहा, मॅन्युफॅक्चर तयार करेल, सेकंड पॅकेजिंग पॅक करेल, अँड इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्टिंग. हा ट्रान्सपोर्टिंगसाठी सुद्धा मदत करेल. सो इट इज रिस्पॉन्सिबल टू कॅरी अ डिफरंट फंक्शन लाईक मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग अँड ट्रान्सपोर्ट युनिट. देन इट कन्सिस्ट ऑफ a single unit called as a cistern. हा सिस्टर्नी is a flattened sac like structure. हा एक फ्लॅटन सॅक लाईक स्ट्रक्चर आहे, ज्याला आपण सिस्टर्नी म्हणतो. जसं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये पाहिलं होतं ना, तशाच सिस्टर्नी आहे. फक्त फरक एवढाच आहे की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममधल्या सिस्टर्नी इंटरकनेक्टेड होत्या. बरोबर आहे. These cisternae are interconnected. They are interconnected, but in Golgi complex they are separated. ही एक सिस्टर्नी, ही दुसरी, तिसरी, चौथी. सो द साईज व्हॅरीज, साईज त्याचा व्हॅरी होतो. नाव धिस सिस्टर्नी इज हॅविंग अ डायमीटर रेंजेस फ्रॉम 0.5 to 1 युनी मायक्रॉन. ओके. then this is having a 2 face. ह्या गॉल्जी कॉम्प्लेक्सला 2 फेस आहे. वरच्या साईडला म्हणायचं सिस ऑर फॉर्मिंग फेस, आणि खालच्या साईडला म्हणायचं ट्रान्स ऑर मॅन्युफॅक्चरिंग फेस. सिस फेस अँड ट्रान्स फेस ऑर मॅन्युफॅक्चरिंग फेस. असं म्हटलं जातं की धिस सिस्टर्नी mature themselves while moving from cis phase to trans phase. ही सिस्टर्नी जी आहे, आता ही सिस्टर्नी आहे, ही सिस्टर्नी सिस फेजपासनं ट्रान्स फेजपर्यंत ट्रान्सफर होत असताना मॅच्युअर होत जाते. दॅट वी कॉल इट ॲज अ सिस्टर्नल मॅच्युरेशन मेथड. त्याला आपण म्हणतो सिस्टर्नल मॅच्युरेशन मेथड. बरोबर आहे. आता एक प्रश्न उद्भवतो पहा, हे आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा सोबत का असतो? इट इज बिकॉज द ट्रान्सपोर्ट व्हेसिकल फ्रॉम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मर्ज विथ सिस फेस ऑफ गॉल्जी कॉम्प्लेक्स. किंवा थोडक्यात जो सिक्रिशन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा आहे, द सिस्टर्नी, ज्याला आपण म्हणतो ट्रान्सपोर्ट व्हेसिकल दॅट पिंच ऑफ फ्रॉम ट्रान्झिशनल ER मर्ज विथ सिस फेज ऑफ गॉल्जी कॉम्प्लेक्स, अँड दॅन धिस secretion of ER undergo modification. It becomes concentrated or some changes are carried out, and from trans phase or maturation phase it is released
ॲज अ ट्रान्सपोर्ट व्हेसिकल. हा ट्रान्सपोर्ट व्हेसिकल म्हणून सिस ह्या ट्रान्स फेजमधनं रिलीज होईल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा ट्रान्सपोर्ट व्हेसिकल जो आहे हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासनं रिलीज झाल्यानंतर सिस फेजला असेप्ट करेल त्याला, त्याचं सिक्रिशन सिस फेजमध्ये रिलीज होईल, हा ल्युमेनमध्ये ॲब्सॉर्ब होईल आणि हा व्हेसिकल जसा जसा ट्रान्सपोर्ट होईल, मॅच्युअर होईल खालच्या साईडला, कारण सिस्टरनी मॅच्युअर इट सेल्फ, हा रिसेंट स्टडी आहे, तसं हे जे सिक्रिशन आहे हे मॉडिफाय होत जाईल किंवा कॉन्सन्ट्रेट होत जाईल आणि जोपर्यंत ट्रान्सफेसकडे येईल दॅन इट बिकम्स मॅच्युअर अँड रिलीज ॲज अ ट्रान्सपोर्ट व्हेसिकल म्हणून रिलीज होईल. बरोबर आहे. आता ह्या गॉल्जी कॉम्प्लेक्सचे दोन फंक्शन्स आहे. एक फंक्शन तुमच्या लक्षात आले असेल, काय फंक्शन आहे, मॉडिफिकेशन ऑफ सिक्रिशन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं सिक्रिशनला मॉडिफाय करणं. बरोबर आहे, सिक्रिशन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि दुसरं फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ इट्स ओन सिक्रिशन, स्वतःचं सिक्रिशन तयार करणं आणि ERच्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सिक्रिशनला मॉडिफाय करण्याचं काम कोण करेल, गॉल्जी कॉम्प्लेक्स तयार करेल. इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस सम कॉम्प्लेक्स, गॉल्जी कॉम्प्लेक्स. काही कॉम्प्लेक्ससुद्धा हा तयार करेल, जसं इन अ प्लांट सेल इट प्रोड्यूस नॉन सेल्युलोज पॉलिसॅकॅराइड दॅट इज पेक्टिन. हा पेक्टिन तयार करेल. बरोबर आहे. पेक्टिन इज अ मटेरियल विच प्रोव्हाइड रिजिडिटी अँड स्ट्रेंथ टू द प्लांट बॉडी. हा प्लांट बॉडीला रिजिडिटी आणि स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं काम करेल. बरोबर आहे. तर असे गॉल्जी कॉम्प्लेक्स अँड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम they lie side by side. It is because the secretion which is produced by ER undergoes modification in a cisternae of Golgi complex and release after maturation, modification and packaging. They release from the Golgi complex from trans or maturing phase of Golgi complex as a transport vesicle. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता नेक्स्ट सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल आहे लायसोसोम. लायसोसोम आपल्या सेलमध्ये जो तोडफोड करणारा युनिट आहे. आपण नेक्स्ट सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल लायसोसोम घेतो ना, हा आपल्या सेलमध्ये तोडफोड करणारा जो युनिट आहे दॅट इज लायसोसोम. बरोबर आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर डायजेशन. हा डायजेशन कॉज करेल. बरोबर आहे. इट इज फॉर डिसमॅन्टलिंग अँड रिस्ट्रक्चरिंग युनिट ऑफ सेल. हा डिस्ट्रक्ट करणारा युनिट आहे. फॉर एक्झाम्पल द वॉर्न आउट RBC. आपल्या बॉडीमध्ये मिलियन्स ऑफ सेल्स तयार होत असतात, मिलियन्स ऑफ सेल दररोज ब्रेक होत असतात. आता हे जे वॉर्न आउट किंवा मॅच्युअर झालेल्या RBCs आहे किंवा डिस्ट्रॉय झालेले सेल ऑर्गनेल्स आहे, हे तसेच्या तसे बॉडीमध्ये राहिले तर चालेल का? नाही ना, त्याची संख्या वाढत जाईल. मिलियन्स ऑफ सेल दररोज डॅमेज होतात. बरोबर आहे. मग हे बॉडीमध्ये तसेच राहिले, इट कॉजेस डेब्रिस ऑफ वेस्ट ऑर्गनेल्स. हा एक डम्पिंग ग्राउंडसारखी आपली बॉडी होऊन जाईल. बरोबर आहे ना. मग त्याला वॉर्न आउट जे RBCs आहे किंवा मॅच्युअर डॅमेज झालेले सेल्स आहे हे रिमूव्ह व्हायला पाहिजे. अँड दॅट रिमूव्हल अँड डायजेशन of that cell is carried out by lysosome. हे काम कोण करेल तर लायसोसोम करेल. जसं आपलं ग्रेव्हयार्ड असतं ना, स्मशानभूमी, आपण जे आता नाही राहिले त्यांना आपण तिथे अग्निदाह करतो. बरोबर आहे. मग इथे तोच प्रकार जो आहे लायसोसोम एन्झाईम करत असतो. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर रिमूव्हल ऑफ either destroyed cytoplasmic cell organelle or damaged cell organelle. डॅमेज सेल ऑर्गनेलला हा किंवा ज्या वॉर्न आउट आहे, ज्याचं वय झालेलं आहे, त्याला रिमूव्ह करण्याचं काम हा लायसोसोम करेल. दीज आर मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल कंटेनिंग हायड्रोलायटिक एन्झाईम.
This is the membrane, and that membrane contain hydrolytic एन्झाईम. ह्या मेम्ब्रेनमध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम आहे, दॅट इज डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये एन्झाईम कोणकोणतं असतं पहा, अमायलेज, प्रोटीएज, लायपेज. ज्याही शब्दाच्या मागे प्रिफिक्स आणि सफिक्स, बरोबर आहे, प्रिफिक्स म्हणजे पुढे आणि सफिक्स म्हणजे मागे, दॅट एंड्स विथ ASE इज एन्झाईम. जो म्हणजे एन्झाईमला असा आहे की ज्याच्यामध्ये सफिक्स ASEनेच व्हायला पाहिजे, दॅट डिनोट द एन्झाईम. फॉर एक्झाम्पल अमायलेज, AMYLASE, ASE इज सफिक्स. Protease, PROTEASE, ASE is suffix. So it ends with ASE. Now, here the Golgi, the enzyme in a lysosomes are used by most eukaryotic cell to digest macromolecule. Macromolecule ला डायजेस्ट करण्यासाठी एन्झाईम वापरलं जातं. Now this enzyme are generally present in an inactive state. हा inactive state मध्ये असतो, बरोबर आहे. It is bounded by membrane, present in an inactive state, and its activity is optimum in acidic pH. Acidic pH मध्ये याची ॲक्टिव्हिटी जास्त असते. आणि हा ॲक्टिवेट कधी होईल, when it binds with macromolecule. हा जेव्हा मॅक्रोमॉलिक्यूलला किंवा अदर पर्टिक्युलर सेल ऑर्गनेलला हा बाइंड होईल आणि हायब्रिड फॉर्म करेल, तेव्हा हा ॲक्टिवेट होईल. समजा आता इथे दुसरा वॉर्न आउट RBC आहे. हा जेव्हा वॉर्न आउट RBC सोबत कंबाईन होईल, हायब्रिड स्ट्रक्चर फॉर्म करेल, then it becomes activate. Otherwise it is not activated. हा नॉन ॲक्टिवेटेड आहे, इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये हा प्रेझेंट आहे, बरोबर आहे. नाव इट इज लायसोसोम इज the lysosome are polymorphic in nature, and we classify lysosome as a primary lysosome, secondary lysosome, residual body. आता हे कशाच्या बेसिसवर, हा जे प्रिमेटिव्ह स्ट्रक्चर आहे, दॅट इज अ मेम्ब्रेन बाउंड हायड्रोलायटिक एन्झाईम. मेम्ब्रेनच्या आतमध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम आहे, दॅट वी कॉल इट ॲज अ प्रायमरी लायसोसोम, which are nothing but a membrane bound vesicle. Membrane bound vesicle containing hydrolytic enzyme, call it as a primary lysosome. Now when a primary lysosome combine with other cell organelle, हा जेव्हा प्रायमरी लायसोसोम फ्यूज होईल दुसऱ्या सायटोप्लाझ्मिक सेलसोबत किंवा मॅक्रोफेज किंवा दुसऱ्या मटेरियलसोबत, विच इज टू बी डायजेस्टेड, ज्याला डायजेस्ट करायचं आहे त्याच्यासोबत हा हायब्रिड फॉर्म करेल, त्याला म्हणायचं सेकंडरी लायसोसोम. इथे आपण एक्झाम्पल घेतलं होतं RBCs. आता समजा आपल्या एखादा मच्छर चावला आणि त्या मच्छरामधनं पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झाले, मग त्या पॅथोजनला हा बाइंड होईल. हा जेव्हा बाइंड होईल त्याला डायजेस्ट करण्यासाठी, ब्रेक करण्यासाठी, दॅट वी कॉल इट ॲज अ सेकंडरी लायसोसोम. अँड थर्ड इज रेसिड्युअल बॉडी, इज द व्हेसिकल कंटेनिंग अनडायजेस्टेड रिमेन लेफ्ट ओव्हर इन द हायड्रोफेजिक व्हेसिकल आफ्टर रिलीजिंग द प्रॉडक्ट ऑफ डायजेशन इन द सायटोसोम, दॅट वी कॉल इट ॲज रेसिड्युअल बॉडी. त्याला आपण रेसिड्युअल बॉडी म्हणतो, बरोबर आहे. आता जेव्हा हा स्वतःचा सेल ऑर्गनेल डॅमेज करेल किंवा डायजेस्ट करेल, दॅट वी कॉल इट ॲज ॲटोफेजिक व्हेसिकल ऑर सुसाईड बॅग. ह्याची ॲक्टिव्हिटी दोन प्रकारची आहे. इट इज रिस्पॉन्सिबल टू कॉज इंट्रासेल्युलर डायजेशन अँड सेकंड इज एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन. इंट्रासेल्युलर डायजेशन म्हणजे काय, here food vacuoles in amoeba. The amoeba
when angle food molecule, this is the amoeba, now when food molecules comes in contact, it encircle around the food molecule, and this hydrolytic enzyme combines with that food molecule and digest it. बरोबर आहे. हा डायजेस्ट केल्यानंतर रेसिड्यू जो आहे तो बाहेर टाकला जाईल व्हेसिकलमधनं. दॅन धिस इज इंट्रासेल्युलर डायजेशन. सेकंड, मॅक्रोफेज इन अ ब्लड. बरोबर आहे. द मॅक्रोफेज इज रिस्पॉन्सिबल टू engulf and destroy harmful microbes which entered in our body. जे मायक्रोब्स आपल्या बॉडीमध्ये एंटर झालेले आहे, पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झाले आहे, त्याला कॅच करून डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करेल? मॅक्रोफेज. दिस इज इंट्रासेल्युलर डायजेशन. नाउ एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन इज acrosomal cap of human sperm. The human sperm consists of acrosomal cap. This is a tail, a long tail है. This is engine section which contain mitochondrial spiral. This is main body which contain chromosome or nucleus. याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस contain chromosome, आणि ह्याच्यावरती जी आहे कॅप, that we call it as acrosomal cap. The acrosomal cap consists of hydrolytic enzyme. ह्या ॲक्रोसोमल कॅपमध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम आहे, अँड दॅट हायड्रोलायटिक एन्झाईम दॅट इज हाय ॲल्युरोनेडेज. याच्यामधल्या एन्झाईमला म्हणायचं हाय ॲल्युरोनिडेज, अँड इट इज रिस्पॉन्सिबल टू डायजेस्ट द ॲल्युरोनी लेयर ऑफ एग ऑर ओहम. आता हा काय करेल? हा जो ॲल्युरोनी लेयर आहे, हा ॲल्युरोनी लेअरला डायजेस्ट करण्याचं काम हा ॲक्रोसोमल हेड करेल. और विदाउट डायजेस्टिंग दिस द न्यूक्लियस और मेन बॉडी cannot be able to enter into ओहम, and hence the fertilization is not carried out. आता प्रत्येक फर्टिलायझिंग अँड अँटी फर्टिलायझिंग हे प्रत्येक स्पेशीजमध्ये युनिक असतं. फॉर एक्झाम्पल, fertilizing and anti-fertilizing of human recognize with each other. हे दोन एकमेकाला रिकग्नाइज करतील. जसं हा हाय ॲल्युरोनिडेज, हा ॲल्युरोनी लेअर आहे, हा हाय ॲल्युरोनिडेज आणि ॲल्युरोनी लेअरमध्ये रिॲक्शन होईल, हा ॲल्युरोनी लेअर डायजेस्ट होईल, अँड दॅन धिस मेन बॉडी इज अलाउड टू एंटर्ड इन टू ओहम. ही मेन बॉडी जी आहे ही ओहममध्ये एंटर होईल. अदरवाईज द फर्टिलायझेशन इज नॉट कॅरीड आउट. आता जर प्रत्येक स्पेशीजमध्ये हे स्पेसिफिक नसतं, युनिक नसतं, तर कोणत्याही स्पीसीजचा स्पर्म कोणत्याही एग सेलला फर्टिलाइज करू शकला असता, अँड हेन्स द ॲन्सिस्ट्री, वंशपरंपरा किंवा वंश सातत्य टिकवणं मुश्किल झालं असतं. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे की रिकग्नायझेशन आहे, द ह्युमन स्पर्म फर्टिलाइज ह्युमन ओहम, अँड धिस इज इन ऑल ऑर्गॅनिझम दिस इज द युनिक वे. बरोबर आहे. त्याच्यामुळं त्या ऑर्गॅनिझममध्ये प्रत्येक स्पीसीजमध्ये त्याच ऑर्गॅनिझमचा स्पर्म, स्पीसीजचा स्पर्म त्याच ऑर्गॅनिझमच्या ओहमला, फिमेलमध्ये ओहमला फर्टिलाइज करू शकतो, अँड हेन्स द युनिकनेस इज परसिस्ट. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल किंवा प्रत्येक स्पीसीजची इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी मेंटेन केल्या जात असते. सो दिस इज एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. नाव इथपर्यंत लक्षात आलं. सो ड्युरिंग मेटॅमॉर्फोसिस, आता मेटॅमॉर्फोसिसमध्ये काय होतं? मेटॅमॉर्फोसिस प्रोसेस फाउंड इन मेनी ऑर्गॅनिझम, लायसोसोमल एन्झाईम हेल्प्स इन reusing the tissue of rodent organism. They also help in destruction of malignant cell. Example, T lymphocytes. So this is about lysosome.
आता तुम्हाला इथे लायसोसोम, वाय लायसोसोम इज कॉल्ड इट ॲज अ सुसाईड बॅग, हा एक कॉमन प्रश्न विचारला जात असतो. हां, नेक्स्ट सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल इज अ व्हॅक्युओल. आपण व्हॅक्युओल स्टार्ट करू.